नमस्कार. मी डॉक्टर भूषण शानभाग. गोष्टी सांगणं हे माझं काम आहे आणि त्याला लाईक करणं, शेअर करणं आणि हो, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करणं हे तुमचं काम आहे. बरोबर आहे की नाही? असू दे. कळा ना लवकर. चला, आपण ऐकतो आहोत गोष्ट चरणहीन. मागच्या भागामध्ये आपण बघितलं, की राणी दिड्डानी राजमाता द्वारकादेवींच्या बरोबर कसे आपले चांगले संबंध प्रस्थापित केले. पुढे काय झालं ऐकूया ह्या भागामध्ये. राजमहालात येऊन 3-4 आठवडे झाले आणि दिद्दाचा आणखी एक जोराचा सामना चित्रलेखाबरोबर झाला. इतके दिवस दिद्दा सतत क्षेमगुप्ताच्या बरोबर होती. पण आज क्षेमगुप्त राजनगरात जाणार होता. बर्फ पडायला सुरुवात झाली होती. दिद्दाला काश्मीरच्या कडाक्याच्या थंडीची इतकी सवय नव्हती. त्यामुळे दिद्दा राजमहालातच थांबली. राजमहालात तिला अचानक महालाचा आपण अजूनही न बघितलेला भाग बघायची इच्छा झाली. तिनं रागिणीला बोलावणं पाठवलं. रागिणी आली, प्रणाम करून उभी राहिली. प्रणाम राणी साहेब. हा, ये रागिणी. आपण त्या दिवशी राजमहालाचा थोडासाच भाग बघितला. अजून बराच भाग बघायचा बाकी आहे. माझी इच्छा आहे की आज तो भाग पाहावा. आज्ञा राणी साहेब. पण थोड्या वेळानं चालेल का? चित्रलेखा राणी साहेबांनी त्यांची एक दासी बदलण्याची आज्ञा केली आहे. मी तेच करत होते. तेवढं पूर्ण करून आले तर चालेल? दिद्दानं क्षणभर विचार केला. मग म्हणाली, चालेल, पण मला एक सांग, त्यांच्या दिमतीला एकूण किती दासी आहेत? रागिणी बोलावं की नाही या विचारात क्षणभर थबकली. दिद्दाचा चेहरा कठोर होतो आहे हे जाणवताच म्हणाली, तशा 4 दासी तर नेहमी असतात, पण जास्तीच्या पण कधी कधी मागवून घेतात. असं. आणि या दासीला बदलण्याचं कारण? राणी सरकार. बोल बोल बोल, आम्ही ऐकतोय. राणी सरकार, चित्रलेखा राणीसाहेब नेहमी एका मातीच्या नक्षीदार पेल्यातून कहावा पित असत. तो त्यांच्या माहेरची भेट होता. काल तो फुटला. यात खरं तर चूक कोणाचीच नव्हती, पण तो इराच्या म्हणजे या दासीच्या गलथानपणामुळे फुटला अशी भामिकानं म्हणजे त्यांच्या खास दासीनं त्यांची समजूत करून दिली. भामिका ही त्यांच्या माहेरची दासी त्यांच्याबरोबरच इथं आली. ती म्हणेल त्याला इथं कोणीच विरोध करत नाही. त्यामुळे चित्रलेखा राणीसाहेबांनी इराला वेताचे 10 फटके मारण्याची आज्ञा दिली. तिला 2 दिवस उपाशी ठेवायला सुद्धा सांगितलं आणि तिला त्यांच्या सेवेतून काढून टाकून तिच्या जागी दुसरी दासी पाठवायला सांगितलं. असं. एक काम कर, इराला दिलेली शिक्षा अंमलात आणली गेली का? नाही, अजून नाही, पण सकाळपासून ती उपाशी आहे. आज संध्याकाळी तिला फटके मारले जातील. ती घाबरली. 10 वेताचे फटके म्हणजे काही साधी गोष्ट नाही. रागिणी, तू असं कर, जर त्यांच्या दिमतीला 4 दासी असतात तर माझ्या दिमतीला 5 तरी हव्यातच. त्यापैकी वलगा इथं आहे. माझ्या महालात आणखी 4 दासी पाठवून दे आणि त्यात इरा आहे हे बघ. सध्यापुरती तिची शिक्षा मी स्थगित केलेली आहे. तिला खायला घाल आणि माझ्या महालात येऊन मला भेटायला सांग. राणी सरकार, असं झालं तर चित्रलेखा राणीसाहेबांना ते आवडणार नाही. ते मी बघेन. त्यांनी काही म्हटलं तर शिक्षा मी स्थगित केली असं सांग. हेच उत्तर दे. स्थगित, रद्द नाही, कळलं? होय राणी सरकार. मग जा आणि माझ्या आज्ञेची अंमलबजावणी कर. हो. आणि दुपारी मला महालाचा बाकीचा भाग बघायचा विसरू नकोस. हो राणी सरकार. नमस्कार करून रागिणी निघून गेली. थोड्याच वेळात 2 दासी महालात येऊन हजर झाल्या. दिद्दाच्या जवळ वलगा उभी होती. त्या जरा अंतर राखूनच थांबल्या. त्यांच्या येण्याची चाहूल लागताच वलगा मागं वळली. त्या भीतीनं 2 पावलं मागं सरकल्या. ते बघून दिद्दा हसली. या इथे या दोघी. पलंगाच्या बाजूनं अंग चोरतच दोघी पुढे आल्या. नाव काय तुझं? एकीला विचारलं. पार्वती. आणि तू ग? मी शिवा. बर. मग शिबा आणि पार्वती, इरा कुठे आहे? राणी सरकार. बोला बोला पटकन. राणी सरकार, तुम्ही तिची शिक्षा स्थगित केल्याचं महाराणी चित्रलेखा यांना कळलं. त्या संतापल्या. त्या रागिणीला बोलवून तिची खरडपट्टी काढतायत. इरा तिथंच त्यांच्या बरोबर आहे. ठीक आहे, मी बघते काय ते. दिद्दानं मानेनच वलगाला इशारा केला. वलगा पुढे आली आणि तिनं दिद्दाला पाठवून गेला घेतलं. चला दोघी, मला दाखवा राणी चित्रलेखाचा महाल कुठे आहे. चौघी जणी जाऊ लागल्या. लवकरच कानावर कोणीतरी मोठ्यानं ओरडत असल्याचा आवाज येऊ लागला. चित्रलेखाच्या महालाच्या दरवाजात दोघी दासी थांबल्या. पार्वतीनं बोटानंच खूण केली. खरं तर त्याची गरजच नव्हती. वलगा दिद्दाला घेऊन सरळ आत शिरली. तिला असं आलेलं पाहताच चित्रलेखा ओरडायची थांबली. दिद्दाकडे वळून म्हणाली, या महालात यायची एक शिस्त असते. परवानगी विचारल्याशिवाय आत यायचं नाही. दिद्दा शांतपणे म्हणाली, या राज्याची मी राणी आहे. कुठेही बेशिस्त किंवा अन्यायी वागणं चालू असेल तर ते थांबवणे हे माझं कर्तव्य आहे. ते करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची मला गरज नाही.
माझी आज्ञा न पाळायला तू या दासीनं सांगितलं सडीवर माझ्या महालात येऊन माझ्यावर सत्ता गाजवायला बघतेस. इथे महाराणी मी आहे, दुसरा पाय पण मोडून ठेवीन तुझा. चित्रलेखा गरजली. स्वतःला महाराणी म्हणवता आणि इतर राण्यांची कसं बोलायचं हा शिष्टाचार सुद्धा माहित नाही तुम्हाला. आज मी तुमच्याशी आदरानं बोलत असताना तुम्ही अशी भाषा वापरताय. अशी भाषा मी सुद्धा वापरू शकते, पण माझ्या माहेरच्या संस्कारात ते बसत नाही. पण याची जर पुनरावृत्ती झाली तर मला तुमची पत्रास बाळगायचं कारण राहणार नाही. मोठी राणी आहात तर राणीसारख्या वागायला शिका. एक शेवटची संधी देते मी तुम्हाला. दिद्दानं उत्तर दिलं. चित्रलेखा हादरली. आजपर्यंत तिच्या अधिकाराला राजमहालात कोणी आव्हान दिलं नव्हतं. आता तिला पडतं घेणं शक्य नव्हतं. ती भामिकाकडे वळून म्हणाली, भामिका, या बाईला हाकल इकडनं. भामिका जशी 2 पावलं पुढे आली तशी तिची नजर पुढे येऊ लागलेल्या वलगाकडे गेली. भामिका जागीच थबकली. भामिका, तुला काय सांगितलं मी? चित्रलेखा आता चिडली होती. वल्गा, ही जर आणखी 2 पावलं पुढे आली ना तर तिला उचल आणि फेकून दे. दिद्दाच्या आवाजात जरब होती. वल्गाकडे बघताना ती आज्ञेची तामिली खरोखरच करील याबद्दल कोणाला शंका वाटत नव्हती. मग दिद्दा चित्रलेखाकडे वळली आणि म्हणाली, इराच्या हातून पेला फुटला की नाही याची चौकशी मी करीन. जर तिची चूक दिसली तर तुम्ही तिला दिलेली शिक्षा जशीच्या तशी अंमलात आणली जाईल. पण जर तिची चूक नाही असं लक्षात आलं तर तिला विनाकारण शिक्षा होणार नाही, हे सुद्धा जाणून असा. मी इथली राणी आहे. कुठल्याही प्रकारचा अन्याय कोणावरही होत नाही हे पाहणं माझं कर्तव्य आहे. दासींनी सांगितलं म्हणून त्याप्रमाणे मनमानी केलेली मी खपवून घेणार नाही. मोठ्या राणी आहात, आपला आप राखून वागा. रागिणी, इरा, चला इथून. माझ्या महालात या, मी चौकशी करीन. मी महाराणी आहे, चौकशी करायची झाली तर मी करीन, चित्रलेखा म्हणाली. या घटनेत तुम्ही फिर्यादी आहात असं फार तर म्हणता येईल. आणि फिर्यादीच्या हातात चौकशी दिली जात नसते हे तुम्हाला माहीत असायला हवं. चौकशी मी करीन, दिद्दानं उत्तर दिलं. एक जळजळीत नजर चित्रलेखावर टाकून दिद्दानं वलगाला इशारा केला. चित्रलेखाला आता हे असह्य झालं. आपली अवज्ञा झाल्याचं जर महालात इतरांना कळलं तर आपली नाचक्की होणार. या विचारानं ती अस्वस्थ झाली. हे लांगडे, ती ओरडली. दिद्दा परत मागं वळली. कोणाच्याही शारीरिक व्यंगाचा उल्लेख करायचा नसतो हा साधा संकेत सुद्धा तुम्हाला माहीत दिसत नाही. प्रधानजींना बोलावून त्यांनी त्यांच्या मुलीला ही साधी शिकवण सुद्धा का दिली नाही याची विचारणा करावी लागेल मला. माझं नाव राणी दिद्दा आहे, एकदाच सांगून ठेवते. पुन्हा जर मला आतासारखी हाक मारलीत तर तुमचे दोन्ही पाय कायमचे लंगडे होतील हे मी पाहिन. समजतंय? काय माझं नाव? दिद्दा. हा, यापुढे लक्षात ठेवायचं. इतकं बोलून दिद्दा इतर दासींना घेऊन महालातून बाहेर पडली. ही फेरी संपूर्णपणे दिद्दानं जिंकली होती. क्षेमगुप्त परत आल्यावर चित्रलेखानं त्याला रस्त्यातच गाठलं. तिनं दिद्दाची तक्रार क्षेमगुप्ताकडे केली. पण क्षेमगुप्ताला चित्रलेखाचा स्वभाव पूर्णपणे माहीत होता. त्यानं रागिणीला बोलावलं. ती येऊन उभी राहिली. प्रणाम महाराज. हा, आज काय प्रकार झाला राजवाड्यात? उत्तर न देता रागिणी उभी राहिली. चित्रलेखा ओरडली, सांग ना काय झालं ते? कुलूप बसलाय का तोंडाला? राणीसाहेब, मला वाटतं तुम्ही या आता. मी चौकशी करून काय काय ते झालं ते बघतो, क्षेमगुप्त म्हणाला. तुम्ही मला जायला सांगताय महाराज? या 1.5 दमडीच्या दासी काही खोटं सांगतील तुम्हाला. ते आम्ही बघू. तुम्ही तुमच्या महालात जा. तुम्हाला आरामाची गरज आहे. क्षेमगुप्तानं रागिणी चित्रलेखासमोर बोलायचं धाडस करत नाहीये हे ओळखून चित्रलेखाला दूर पाठवलं. मग परत विचारलं, रागिणी, काय झालं आज सांग. रागिणीनं झाला प्रकार सांगितला. हा, म्हणजे तुझं म्हणणं असं की त्या इराला झालेली शिक्षा चुकीची होती आणि ती राणी दिद्दानं थांबवली. होय महाराज. ठीक आहे, जा तू. यानंतर क्षेमगुप्तानं दिद्दाला बोलवलं. ती आल्याबरोबर क्षेमगुप्तानं प्रश्न केला, राणी सरकार, तुम्हाला इथं येऊन महिना सुद्धा झाला नाही आणि तुम्ही इतर राण्यांवर अधिकार गाजवायला सुरुवात केलीत अशी तक्रार आली आमच्याकडे. क्षमा असावी महाराज, पण मी अधिकार गाजवलेला नाही. मी फक्त त्या दासीवर अन्याय होतो आहे हे लक्षात आलं आणि आम्ही तो थांबवला. राणी म्हणून राज्यात कोणावर अन्याय होत असेल तर तिथे हस्तक्षेप करणं हे माझं कर्तव्य आहे आणि तो थांबवणं हा माझा या राज्याची राणी म्हणून अधिकार आहे. दिद्दा रागवली आहे हे स्पष्ट दिसत होतं. क्षेमगुप्ताला तिचा तो अवतार आवडला होता. दिद्दा रागानं आणखी बोलू लागली तसं क्षेमगुप्ताला हसू आवरलेला. त्याला हसताना बघून दिद्दा आणखी संतापली. हसण्यासारखं काय आहे त्यात महाराज? तिनं रागानं विचारलं. हसण्यासारखं काही नाही, क्षेमगुप्त हसत हसत म्हणाला. आता दिद्दा पुचकात पडला. राणी सरकार, आमच्या थोरल्या राणीला ना हे कधी उमजलंच नाही आणि त्यांना बोलायची हिंमत इतर कोणाची नव्हती. तुम्ही ती हिंमत दाखवलीत, पण त्याचबरोबर थोरल्या राणी साहेबांचा यात उपमर्द झाला हे तर खरंच आहे. त्याबद्दल तुम्हाला एक शिक्षा तर भोगावी लागेलच. कसली शिक्षा? दिद्दानं विचारलं. ह्या इथे इथे जवळ येऊन बसा आणि माझी मनस्थिती सुधारेल असं करा काहीतरी. त्याच्या बोलण्याचा अर्थ लक्षात येऊन दिद्दा लाजली आणि जवळ जाऊन त्याला बिलगली.
लवकरच राजाच्या मंचकावरून उसासे ऐकू यायला लागले. मात्र या घटनेनंतर क्षेमगुप्ताचा आपल्याला पूर्ण पाठिंबा आहे हे दिद्दाला कळून चुकलं. लवकरच न्यायदानाचं काम क्षेमगुप्तानं दिद्दावर सोपवायला सुरुवात केली. पूर्वी हे काम बहुतेक वेळा मुख्य प्रधान फाल्गुन बघायचा, लाच खाऊन निर्णय द्यायचा. त्यानं अन्यायीपणे सजा दिलेले अनेक नागरिक परत राजमहालात येऊ लागले. दिद्दा पुन्हा जुने खटले बघून निर्णय देऊ लागली. या सगळ्यात प्रधान फाल्गुनचा संताप अनावर होऊ लागला. पूर्वी राजा क्षेमगुप्ताच्या नावाखाली खरा तर तोच राज्य चालवित होता, पण आता अनपेक्षितपणे राणी दिद्दा त्याच्या हातातून बरीचशी ताकद स्वतःच्या हातात घेऊ लागली होती. चित्रलेखाला त्यानं आधीच राजमहालात गौणस्थानी ढकललं होतं. आता त्याचे पंख सुद्धा छाटले जायला लागले होते. यावर तातडीनं काहीतरी करण्याची गरज होती, अन्यथा सगळंच त्याच्या हातातून निसटून गेलं असतं. पण मंत्री नरवाहन मात्र यामुळे खुश होत होता. राज्यातील अनागोंदी थोडीफार तरी कमी व्हायला लागली होती आणि फाल्गुनची ताकद कमी होणं ही सुद्धा नरवाहनसाठी आनंदाची बाब होती. त्यानं एक दिवस राजमहालात येऊन राणी दिद्दाची भेट घेतली. राजमहालात आल्यावर रीतीप्रमाणे त्यानं राणी दिद्दाला निरोप पाठवला. त्याची अपेक्षा होती की राणी दिद्दा आधी का भेटायचं आहे याबद्दल विचारेल आणि मग 2-4 दिवसानंतरची भेटीची वेळ देईल आणि त्याला त्यावेळी त्या दिवशी यावं लागेल. दासी आत गेली आणि थोड्याच वेळात बाहेर आली. राणी सरकार व्यस्त आहेत, थोडा वेळ थांबा. यात गैर काही नव्हतं. राजपरिवार कधीच भेटीसाठी वेळ सांगत नसे. घटका 2 घटका थांबल्यानंतर त्याला कधी ये हे सांगता आलं असतं. काश्मीरच्या राजघराण्यात गोशा नव्हता, पण राजस्त्रीला इतर कुठल्याही परपुरुषाला भेटायचं असेल तर भेट सरकार कचेरीतच होईल असा रिवाज होता. घटकावर गेला. राणीची खाजगी दासी इरा बाहेर आली. ती कधीची वेळ देते याची वाट नरवाहन पाहत होता. तोच ती म्हणाली, चला आत. त्याच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. केवळ भेटीची वेळ घेण्यासाठी आलेला असल्यामुळं त्यानं बरोबर काही नजराणाही आणला नव्हता. नरवाहन राणी समोर जाऊन मान खाली घालून हात जोडून उभा राहिला. प्रणाम राणी साहेब. बोला. राणी साहेब, मी नरवाहन, इथला मंत्री. राजे साहेबांना ते विचारेल तेव्हा मी सल्ला देण्याचं काम करतो. बर. आपण इथे येऊन महिना झाला, पण आपली कधी भेट झाली नव्हती. नुकताच राजमहालात झालेला प्रकार माझ्या कानांवर आला. या राज्याला एक योग्य राणी मिळाल्याची जाणीव झाली. त्यासाठी आपलं अभिनंदन करायला मी आलो होतो. ठीक आहे मंत्रीजी, येत्या महिन्यात मी राजेसाहेबांबरोबर त्यांच्या दरबारात येण्याचा विचार करीतच होते. सर्व अधिकाऱ्यांबरोबर माझा परिचय असायलाच हवा. तुमची ओळख झाली ते बरं झालं. एका बाबतीत आपली क्षमा मागायची होती राणी सरकार. माझी क्षमा कशाबद्दल? मी आज फक्त भेटीची वेळ घ्यायला आलो होतो. आपण लगेच बोलवाल याची कल्पना नव्हती, त्यामुळे मी रिकाम्या हातानं आलो. आपल्यासाठी काही भेटवस्तू आणायची तर ते जमलं नाही. दिद्दा मोकळेपणे हसली. पत्रीजी, मला भेटायला येताना काही आणायची गरज नाही. चांगले विचार घेऊन या. राज्याच्या भल्यासाठी उत्तम कल्पना आणा. ती भेट मला पुष्कळ झाली. राणीच्या विचारांनी नरवाहन भारावला. राणी चित्रलेखाला तिनं कधी बोलावल्यावर सुद्धा भेटायला जायचं झालं तर रिकामी हाती जाता येत नसे आणि ही राणी पहिल्या भेटीत सुद्धा काही नेण्याची अपेक्षा करत नव्हती. उलट राज्याचे भल्याचे विचार करायला सांगते. नरवाहन पहिल्या भेटीतच राणीचा चाहता झाला. इतक्यात दिद्दा पुढे बोलू लागली. तुम्ही राज्यात काय करता, कुठली खाती सांभाळता वगैरे थोडी माहिती माझ्याकडे आहे, पण कधीतरी वेळ काढून या. मग मला तुमच्याकडून तुमच्या कामाबद्दल पूर्ण माहिती घेता येईल. नरवाहननं आश्चर्यानं वर बघितलं. राजा क्षेमगुप्तानं सुद्धा इतक्या वर्षात त्याला कधीही विचारलं नव्हतं. आणि हो, राणी पुढे बोलू लागली, मुख्य प्रधान फाल्गुन आणि तुमच्यामध्ये कितपत सख्य आहे याची मला कल्पना आहे. त्यात राज्याचं नुकसान होणार नाही हे नक्की बघा. दामरांच्या बंडाच्या वेळी तुमचा सल्ला जरी मानला गेला नसला तरी तो योग्य होता असंच मी म्हणेन. असो, झाल्या गोष्टी उगाळून काही परत येत नाही. मात्र राजेसाहेबांना काय ऐकायला आवडेल यापेक्षा राज्यासाठी काय योग्य ठरेल याबद्दलचा स्पष्ट सल्लाच तुम्ही देत राहा. आणि सेनापती रक्क, ते जरी कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकू नका. त्यांची मदत घेताना सुद्धा सावधता बाळगा. या आता. पुढल्या वेळी आधी वेळ ठरवून या म्हणजे जास्त वेळ बोलता येईल. राणीला नमस्कार करून नरवाहन निघून गेला. राजा कितीही अकार्यक्षम असला तरी राज्य वाचवायचं असेल तरी राणी राहिली पाहिजे हे त्याच्या मनानं पक्क घेतलं. या राणीनं अल्पावधीत इतकी माहिती गोळा कशी केली असेल हे त्याच्या समजुतीच्या बाहेरचं होतं. हा भाग थांबूया इथेच. पुढच्या भागात ऐकत राहू फाल्गुन बरोबर दिद्दाचा सामना कसा काय झाला. ऐकत राहा चरणहीन. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.